तर पहा आजचा आपला टॉपिक आहे काय, स्क्वेअर रूट, वर्गमूळ. सोपा आहे, छोटा आहे. स्क्वेअर करता ज्याला येतात त्याला स्क्वेअर रूट काढणं अवघड जात नाही. पण हा टॉपिक पाहण्याच्या आधी तुम्ही 1 ते 30 पर्यंत, 1 ते काय सांगतोय 30 पर्यंतचे सगळे वर्ग स्क्वेअर पार्ट करून ठेवा, तरच तुम्हाला हा टॉपिक सोपा जाईल. अदरवाईज हा टॉपिक थोडासा अवघड जाईल. ओके, ठीक आहे. हा टॉपिक किती इम्पॉर्टंट आहे ते याचे प्रश्न पहा. या टाईपने क्वेश्चन विचारले गेले. STI मुख्य म्हणजे स्क्वेअर रूट इम्पॉर्टंट किती आहे हे तुम्हाला याच्यावरून लक्षात येईल. त्यानंतर जर तुम्ही SBI 2016 SBI ची जी एक्झाम झाली स्टेट बँक, तिथं विचारले गेलेले प्रश्न म्हणजे स्क्वेअर रूट किती इम्पॉर्टंट आहे, त्यानंतर हा वर्गाचा क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने तुमचा स्क्वेअर रूट हा टॉपिक जो आहे, वर्गमूळ हा टॉपिक आहे, हा इम्पॉर्टंट किती हे तुम्हाला यावरून लक्षात येईल. ओके, त्या प्रश्नाकडे आपण नंतर जाऊया. आधी कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ, नक्की स्क्वेअर रूट कसं काढायचं. ओके, ठीक आहे, डन. मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने सगळ्यात आधी तुमचे काय पाहिजे, 1 ते 30 पर्यंतचे सगळे वर्ग पाठ पाहिजे. 1 ते 20 पर्यंत जनरली तुमचे पाठ असतात, पण इथून पुढेही तुम्ही पाठ ठेवा. 2 अंकी संख्येचा वर्ग तुम्हाला करता येतोय. ओके, 2 डिजिट नंबरचा स्क्वेअर. ओके, पण तरी पण मला वाटतं तर तुम्ही 30 पर्यंत जर पाठ केली तर उत्तर काढणं तुम्हाला सोपं जाईल. ओके, कसं, आता पहा दिलेल्या संख्येचं स्क्वेअर रूट शोधायचं कसं. जर तुम्हाला डायरेक्ट माहिती असेल तर ऑप्शन म्हणजे तुम्ही डायरेक्ट चूज करू शकता, पण जर डायरेक्ट माहित नाहीये तर कसं तिथपर्यंत पोहोचायचं. ओके, म्हणून आपण छोट्या संख्यांपासून सुरुवात करतोय आणि मग मोठ्या संख्यांपर्यंत आपण जाऊया. ठीक आहे, 3 अंकी संख्येचं वर्गमूळ कसं काढायचं. आता इथं जर तुम्ही पाहिलं तर शेवटी किती येतोय 6, आणि इथं जर पाहिलं तर शेवटी किती येतोय 1. मग म्हणून मी तुम्हाला म्हटलं होतं का वर्ग तुमचं पाठ असणं किती गरजेचं आहे. मग इथं आपल्याला एक महत्त्वाचा पाठ शिकून घ्यायचा आहे. तो पाठ कोणता आहे तर पहा, 1 चा वर्ग किती आला 1, 2 चा वर्ग 4, 3 चा 9, 4 चा 16, 5 चा 25, 6 चा 36, 49, 64 आणि 81. तुम्ही जर पाहिलं तर 1 नंतर 1 च्या एकक स्थानी 1 आहे, 9 च्या एकक स्थानी 1 आहे, 4 कुठं कुठं आले पहा 2 आणि 8, 6 कुठं आले पहा, सॉरी 3 राहिलं ना आपला, 3 चा काय 9 एकक स्थानी, 7 ला एकक स्थानी 9 म्हणजे पहा, आणि 4 ला आणि शेवटी 5. म्हणजे जर तुम्ही इथं पण जरी तेच पाहिलं तरी तुम्हाला सेम पॅटर्न दिसेल. म्हणजे एकक स्थानी जर 1 आणि 9 असेल त्याचा वर्ग करताय तर एकक स्थानी काय 1 आहे. 1 आणि 9 ला एकक स्थानी वर्ग जेव्हा तुम्ही करता तेव्हा 1 येतो पहा. एकक स्थानी 1 आहे 9 आहे, वर्ग करताना तुम्हाला काय भेटतोय, वर्ग करताना काय दिसतोय तुम्हाला, एकक स्थानी काय दिसतोय एकच. जेव्हा एकक स्थानी 2 आहे आणि एकक स्थानी किती आहे 8 आहे तेव्हा तुम्हाला कोण दिसतोय 4. म्हणजे 4 एकक स्थानी तेव्हाच येतो, एक तर 2 असेल नाही तर 8 असेल. बरोबर आहे. त्यानंतर इथं पण पहा 2 8 एकक स्थानी किती आहे 4. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं 3 ला किती आहे 3 आणि 7 ला पहा काय 9, 3 आणि 7 ला 9. त्यानंतर 4 आणि 6 ला 4 आणि 6 ला 6 6 आणि 5 ला तर सगळीकडे पहा 5च आहे. म्हणजे इथं आपण काय शिकलो, सगळ्यात महत्वाचा रूल, एकक स्थानी 1 कधी असतो, एकक स्थानी 1 कधी असतो जेव्हा एकक स्थानी 1 आणि कोण असेल 9. त्यानंतर एकक स्थानी 4 कधी असतो 2 आणि 8. त्यानंतर एकक स्थानी 9 कधी असतो 3 आणि 7. त्यानंतर एकक स्थानी 6 कधी असतो 4 आणि 6. आणि एकक स्थानी 5 कधी असतो 5 असताना. म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर वर्ग करताना एकक स्थानी फक्त एवढीच अंक तुम्हाला पाहायला भेटते. म्हणजे कोण कोण नाहीये इथं 3 नाहीये, 2 नाहीये, अजून 7 नाहीये, 8 नाहीये, अजून अजून बस. म्हणजे 2 3 7 आणि 8 हे कधी तुम्हाला एकक स्थानी पाहायला भेटणार नाही. आणि इथं 1 ला जोडे कोणते आहेत 2 आणि 9, 4 असेल तर 2 आणि 8, 9 असेल तर 3 7 6. ह्या फक्त तुम्हाला पाठ पाहिजे. ह्या जोड्या जर तुम्हाला पाठ असतील तर तुम्हाला स्क्वेअर रूट काढणं एकदम इझी. कसं सुरुवात करूया आपण. ओके, पहा काय क्वेश्चन आहे, स्क्वेअर रूट काढा 3 अंकी, शेवटी किती आहे 6. 6 कधी येतो 4 चा वर्ग 16, शेवटी 6 आला. ओके, 4 ची जोडी कोणासोबत आहे 6 सोबत. म्हणजे या संख्येचं स्क्वेअर रूट काढताना एक तर तुम्हाला कोण भेटणार आहे, शेवटी कोण असेल 4 असेल, शेवटी कोण असेल 4 असेल, आणि जर 4 नसेल तर शेवटी कोण असेल 6. म्हणजे 4 नाहीतर 6 हे दोन अंक फिक्स आहेत. मग काय करायचं, दोन संख्या सोडून द्यायच्या.
दोन संख्या सोडून द्यायच्या, राहिली संख्या कोणती? 2. एक संख्या राहिली, त्या संख्येच्या मागचा पूर्ण वर्ग संख्या पाहिजे. पूर्ण वर्ग संख्या, आता पूर्ण वर्ग संख्या कोणत्या कोणत्या आहेत? पूर्ण वर्ग संख्या 1, 1 नंतर पूर्ण वर्ग संख्या 4, नंतर 9, नंतर 16, नंतर 25, नंतर ओके व्हेरी गुड. म्हणजे ह्या सगळ्या कोणत्या आहेत? पूर्ण वर्ग संख्या. जी संख्या शिल्लक राहिली ना तिच्या मागची पूर्ण वर्ग संख्या पाहिजे. 2च्या मागची पूर्ण वर्ग संख्या कोण आहे? कोणाचा वर्ग? 1. 1चाच आहे, मग त्याच्या पुढे 1 आणि 1 लिहायचं. मग आता एकतर 256 14चा तरी वर्ग असेल, नाही तर 256 16चा तरी वर्ग असेल. मग आता आपल्याला ठरवायचं आहे ना की 14चा आहे का 16चा आहे. ओके, मग आता काय करायचं पहा. मग 2च्या पुढची पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे? 1. 2च्या मागची पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे? सॉरी, मागची 1 आहे आणि पुढची कोण आहे? 4. 2 कोणाचा वर्ग आहे? सॉरी 1 कोणाचा वर्ग? 2चा, 1चा, 1चा आणि 4 कोणाचा वर्ग आहे? म्हणजे संख्या किती आली तर 2. आपली संख्या आणि ही संख्या काय झाली? समान झाली, म्हणून आपण मोठी संख्या घ्यायची. आपली संख्या आणि त्यांची राहिलेली शिल्लक संख्या जर काय आली? समान आली किंवा त्याच्यापेक्षा मोठी आली तर आपल्याला काय घ्यायचं? मोठा आकडा घ्यायचा. आणि आपली आलेल्या संख्येपेक्षा इथला नंबर काय असेल? छोटा येत असेल तर संख्या कोणती घ्यायची? लहान. आणि म्हणून 16चा हा वर्ग आहे. आता इथं शेवटी कोण आलाय? शेवटी कोण आला? 1. जर शेवटी 1 असेल तर काय येणार आहे? 1 तर येईल, नाहीतर 9 तर येईल, कारण 1चा वर्ग 1, 9चा वर्ग 81. म्हणजे शेवटी 1 तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा 1 आणि 9चा वर्ग आपण करू. मग आता याच्या पुढे काय सांगितलं मी तुम्हाला? याच्या पुढच्या दोन संख्या काय करायच्या? सोडून द्यायच्या. राहिलेल्या संख्येच्या मागची पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे? पूर्ण वर्ग संख्या 1, कधी कोणाचा तरी वर्ग आहे 1. मग याच्या पुढे काय लिहायचा? 1 आणि याच्या पुढे काय लिहायचा? 1. मग आता प्रॉब्लेम आहे, चॉईस कोणती करायची? 11 का 19? आता इथं माहिती तुम्हाला 11चा वर्ग 121 आहे, म्हणजे 19च असं, पण आपल्याला ठरवायचंय कसं? मग आता याच्या पुढची पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे? 4. मग 1चा वर्ग वर्गमूळ 1, 2 कोणाचा वर्ग आहे? सॉरी 4 कोणाचा वर्ग आहे? 2चा. ह्या 2चा गुणाकार करायचा, किती आले? 2. त्यांची संख्या आपल्या संख्येपेक्षा काय? राहिलेली संख्या त्या संख्येपेक्षा काय ती मोठी ना, म्हणून आकडा मोठा चॉईस करायचा. इथे येणाऱ्या संख्येपेक्षा मोठी संख्या असेल तर मोठा आकडा, इथे येणाऱ्या संख्येपेक्षा ही संख्या जर छोटी असेल तर छोटा आकडा. कळलंय वर्गमूळ कसं काढायचं? ओके, म्हणजे पुढे येऊया आपण. आता इथं शेवटी कोण आहे? 6. काय होईल सांगा? 6. शेवटी जर 6 असेल तर काय? 1 4 येईल, नाही तर 2 6 येईल, कारण 4चा वर्ग 16, 6चा वर्ग 36, शेवटी 6 येतो. म्हणजे दोन संख्या आता आपल्याला काय करायच्या? सोडून द्यायच्या. दोन संख्या सोडल्यानंतर राहिला 5. 5च्या मागची पूर्ण वर्ग संख्या 4, बरोबर आहे. मग याच्या पुढे 4 कोणाचा वर्ग आहे? मग याच्या पुढे लिहायचा 2, याच्या पुढे लिहायचा 2. मग आता याच्या पुढची पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे? 9. 4 नंतर येणारी 9च असते. 4 कोणाचा वर्ग आहे? 2चा. 9 कोणाचा आहे? 3चा. ह्या दोनचा गुणाकार करायचा, उत्तर आलं 6. त्यांची संख्या आपल्या संख्येपेक्षा काय? इथल्यापेक्षा ही काय लहान आहे ना, म्हणून 24. इथं आलो 0. 0 कधी पॉसिबल आहे? 0 असताना, बरोबर आहे. मग दोन संख्या सोडल्या, याचं वर्गमूळ 3, बस, ऑप्शनच नाही दुसरी संख्याच नाही ना. 0 कधी येणार आहे? जेव्हा मागे 0 असतो. म्हणजे दुसरा चॉईस करायला मार्ग राहिलाय का इथं, म्हणून डायरेक्ट वर्गमूळ घ्यायचं. आले लक्षात? ठीक आहे, नक्की. नेक्स्ट, आता 4 अंकी. 3 अंकीला माहिती होतं आपल्याला वर्ग पाठ होते, आता 4 अंकी. आता परत शेवटी कोण आहे? 4. शेवटी 4 तेव्हाच पॉसिबल आहे, एकतर 2 असला पाहिजे, नाहीतर 8 असला पाहिजे. एकतर 2 असला पाहिजे, नाहीतर 8 असला पाहिजे. ओके, 2 आणि 8. डन. मग आता 2 आणि 8 आहे, दोन संख्या सोडून द्या. याच्या मागची पूर्ण वर्ग संख्या 10च्या आधीची 10 राहिला ना, 9. 9 कोणाचा वर्ग आहे? मग याच्या पुढे 3 लिहा, याच्या पुढे 3 लिहा. आता काय ठरवायचंय? छोटी का मोठी? मग 9 नंतर येणारी पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे? पूर्ण वर्ग संख्या 9 नंतर 16. हा कोणाचा वर्ग आहे? 3चा. गुणिले हा कोणाचा वर्ग आहे? 4. 4 3 12. हा छोटा आहे ना, 12 पेक्षा हा छोटा आहे, म्हणून छोटा नंबर. म्हणजे तुमची संख्या कोणती आहे? 32. इथे शेवटी किती आलाय? 6. जर शेवटी 6 असेल तर सांगा, 4 आणि 6, 4चा वर्ग 16, 6चा वर्ग 36. दोन संख्या सोडल्या. 29च्या आधीची पूर्ण वर्ग संख्या 25. 25 कोणाचा वर्गमूळ आहे? नाही सॉरी, 25चा वर्गमूळ 5. मग याच्या पुढे काय लिहायचंय? 5. आता चॉईस ही का ही? याच्या पुढची 36. हे वर्गमूळ 5चं, हे वर्गमूळ 6चं, याचं वर्गमूळ किती आले? 30. ही संख्या लहान आहे,
54. आलं लक्षात? समजलंय? नक्की? डन. आलो पुढे आपण. येईल सॉल्व्ह करता आता? 4 अंकी आहे, प्रॅक्टिस कराल? ओके, ह्या 2 एक्झाम्पल मला तुम्ही सॉल्व्ह करून द्या. ठीक आहे. त्यानंतर पाहता पुढं 5 अंकी आलं. आता 5 अंकी काय करणार? परत 4. शेवटी 4 कधी पॉसिबल आहे? एकतर काय पाहिजे 2, नाहीतर काय पाहिजे 8. एकतर 2 नाहीतर 8. परत काय सांगितलं होतं तुम्हाला? 2 संख्या काय करायच्या? सोडून द्यायच्या. राहिले किती? 125. 125 च्या मागची पूर्ण वर्ग संख्या 121. 11चा वर्ग 121. 12चा वर्ग 144 आहे. म्हणजे याच्या मागची कोणती आली? 121. कोणाचा वर्ग आहे? 11. मग याच्या पुढे मी 11 लिहिले. आता 112 का 118 हा प्रॉब्लेम आहे. मग याच्या पुढची पूर्ण वर्ग संख्या 144. हा कोणाचा वर्ग आहे? 11चा. हा कोणाचा वर्ग आहे? 12चा. ह्या दोनचा गुणाकार 12 1 12 1 आला 132. 132 पेक्षा 125 काय? म्हणून 112चा वर्ग आहे हा. शेवटी 6 म्हणजे सांगा, शेवटी 6 म्हणजे एकतर 4 नाहीतर 6 झालं. शेवटच्या 2 संख्या सोडल्या, राहिल्या किती? 3. 179 याच्या मागची पूर्ण वर्ग संख्या कोणती? 12चा 144, 13चा 169 बरोबर आहे, आणि 14चा 196 म्हणजे याच्या मागचं कोण आला? 169. कोणाचा वर्ग आहे? 13. मग याच्या पुढे 13 लिहा, याच्या पुढे 13 लिहा. आता ठरवायची ही काही. मग 169 ची पुढची संख्या 196. हा कोणाचा वर्ग आहे? 13. हा कोणाचा वर्ग आहे? 14. ओके, यांचा गुणाकार काय होईल? 13 सॉरी 14 किंवा 13 52. हा चाले 5. 13 1 13, 13 आणि 5 18. 182 संख्या लहान आहे ना, म्हणून 134. तुम्ही करून पहा, हा 134 चा वर्ग. लक्षात आलं? त्यानंतर ह्या 2 संख्या तुम्हाला येतील, याच्यावर तुम्ही प्रॅक्टिस करा. ओके, ठीक आहे, डन झालं. स्क्वेअर रूट कसं काढायचं 5 अंकीपर्यंत आपण पाहिले. ओके, 6 अंकी आली तरी सेम पॅटर्न. याच्यासाठी तुम्हाला काय माहित पाहिजे? फक्त काय माहित पाहिजे? स्क्वेअर माहित पाहिजे. तुम्हाला जर वर्ग पाठ असेल तर आणि तरच तुम्हाला हे काय करता येणार आहे? उत्तर करता. मग आपण बघूया हे प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करता येतात का. कन्सेप्ट क्लिअर झाली? आता आपण हे प्रश्न सॉल्व्ह करणार. काय प्रश्न आहे? हे स्क्वेअर रूट मध्ये, नंतर हे स्क्वेअर रूट मध्ये, नंतर हे परत स्क्वेअर रूट मध्ये. आता पहिल्यांदा काय करणार आपण? याला बाहेर काढणार. 169 बाहेर येताना काय म्हणून येतील रे? 13 म्हणून आले. हे बाहेर आले 13. ही 13 याच्यामध्ये काय होतील? ऍड होतील. मग 36 मध्ये 13 मिळवले. 36 मध्ये 13 मिळवले. किती आले सांगा? इथे 36 आहेत. 36 मध्ये 13 मिळवले 49. कुठे आले हे? वर्गमुळात. वर्गमुळात जर 49 असेल तर बाहेर येताना 7. बरोबर आहे. म्हणजे इथं कोणता रूल वापरला आपण? आतमध्ये जर 25 असतील, आतमध्ये जर 25 असतील वर्गमुळात, तर आपण काय लिहितो? 5. वर्गमुळात जर 100 असेल तर आपण काय लिहितो? बाहेर 10. वर्गमुळात जर 144 असतील तर बाहेर काय लिहितो आपण? 12. तसं वर्गमुळात 169 होते म्हणून बाहेर आले 13. 13 ह्या 36 ला, कारण ते दोघं एकाच घरात आहेत. जर तुम्ही नीट बारकाईने पाहिले तर काय? 36 अधिक वर्गमुळात 169. मग मी काय केलं? 36 तसेच ठेवले, 169 बाहेर काढले 13 म्हणून. म्हणजे आता वर्गमुळात किती आले? 49. हे 49 जर मी बाहेर काढले तर ते काय म्हणून 7 येणार. पण तो 7 परत ह्याच्यात ऍड होणार आहे. कोणामध्ये ऍड होणार आहे? 7 कोणात ऍड झाला? मग आता काय नंबर झाला तो सांगा? 5329. आणि आता हा मोठा आकडा आलाय. आपल्याला डायरेक्ट हा कोणाचा आहे? पाठ नाहीये, आणि म्हणून आता आपल्याला काय मेथड वापरावी लागणार आहे? आता आपण पाहिलेली मेथड काय होती आपली मेथड? 5000 वर्गमुळात काढ कोण आहे? 5329. शेवटी 9 कधी पॉसिबल आहे? 3 आणि 7 असताना 2 संख्या सोडल्या, राहिला 53. 53च्या आधीची पूर्ण वर्ग संख्या 49. 49 कोणाचा वर्ग आहे? 7. मग 7 मी इथे लिहिलं, 7 इथे लिहिलं. याच्या पुढची पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे? 64. हा कोणाचा वर्ग आहे? 7चा. गुणिले हा कोणाचा वर्ग आहे? 8चा. 7 8 ही संख्या त्याच्यापेक्षा लहान आहे म्हणून कोणाचा वर्ग आहे? 73. ओके, आणि म्हणून इथं ऑप्शन मध्ये 73 कुठे दिसतोय का? ऑप्शन नंबर 3. समजलंय? नक्की डन. म्हणजे मुख्य परीक्षा, एसटीआय मुख्य परीक्षेला विचारला गेलेला प्रश्न इतकाच महत्त्वाचा, आणि त्याच्यासाठी आपल्याला ही मेथड येणं खूप गरजेचं होतं. आले लक्षात? त्याच्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न इथं येईल सॉल्व्ह करता आता तुम्हाला. आता पहा, वर्गमुळात किती दिलेत? 2701. इथं किती दिलेत? 14. आता जर इथं क्वेश्चन मार्कच्या जागी काय असेल असं त्यांचं म्हणणं आहे, मग आपल्याला काय माहित पाहिजे?
ही आपल्याला काय काढायची, वर्गमूळाच्या बाहेर काढायचं, आणि हे पण वर्गमूळाच्या काय करायचं, बाहेर काढायचं, आणि दोनची ऍडिशन काय आली पाहिजे, सेम आली पाहिजे. मग जर याला वर्गमूळाच्या बाहेर काढलं तर 14 ला अजून किती कमी हे कळेल आपल्याला, तेवढी संख्या बरोबर. आता 26 म्हणजे ही 4 अंकी संख्या आहे, शेवटी एक कधी पॉसिबल आहे, बरोबर आहे. याच्या खूप मेथड आहेत, पण आपण आपल्या रेग्युलर मेथडनी पाहतोय, जी थीम आता आपण शिकलोय, जी पद्धत आता आपण शिकलोय त्या पद्धतीने आपण जाण्याचा प्रयत्न करतो. ओके, शेवटी एक कधी पॉसिबल आहे, एक तर 1 पाहिजे नाही तर 9 पाहिजे. दोन संख्या सोडल्या, 26 आधीची पूर्ण वर्ग संख्या 25, 25 कोणाचा वर्ग आहे, म्हणजे इथं मी काय लिहिले 5, त्याच्या पुढची पूर्ण वर्ग संख्या 36, हा कोणाचा वर्ग 5 चा, गुणिले इकडून आले 6 पंचे, ही संख्या लहान आहे म्हणून, म्हणजे इथं उत्तर किती आहे, मग हे 14 जर इकडे मागे येऊन मायनस केले, हा जे अधिक आहेत ना, इथं किती आलेले आहेत, आता मी इथं लिहितोय पहा, वर्गमुळात काय लिहिलं मी x अधिक, इथं काय लिहिले मी 14, बरोबर मी काय लिहितोय 51, कारण मला कळलेलं आहे तो 51 चा वर्ग. हे 14 तिकडे जाऊन काय होणार आहे x, बरोबर, हे 51 मधून हे 14 वजा झाले, म्हणून वर्गमुळात x बरोबर 51 मधून 14 गेल्यावर, 51 मधून 14 गेल्यावर 30 नक्की, मग 37 चा वर्ग कोण आहे, 37 चा वर्ग कोण. मग आता जर इथं पाहिलं तर 7 आहे ना शेवटी, मग 7 शेवटी असेल तर त्याचा वर्ग करताना कोण येतो शेवटी 9, 5 येण्याची शक्यता नाही, 1 येण्याची शक्यता नाही, 1 नाही, मग राहिला कोण फक्त सेकंड ऑप्शन. किती सोपं होतं बा, लक्षात आलंय नक्की, ओके, अरे कळलं का, डन झालं होतं. पण यांची वजाबाकी नक्की 37 आहे ना, याच्यात जर मी 14 मिळवले तर किती, हा ओके ठीक आहे बरोबर आहे, म्हणजे वर्ग कोणता आला, आता 37चा वर्ग आहे का नाही हे चेक करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता इथं कोणती मेथड वापरू, चला जाईल थोडासा वेळ, लेक्चर मोठं होईल पण काय हरकत नाही, 2 अंकी संख्येचा वर्ग कसा करणे हे आपण शिकलो होतो, नसेल तर रिपीट रिव्हिजन करूया. काय करणार, 7चा वर्ग 49, ओके 4 हातचा आला, आता या तिघांचा पण गुणाकार करायचा, 7 त्रिक 21, 21 दुने 42, 42 आणि 4 46, 4 3चा वर्ग 9 आणि 4 हा 13 69, हे 2 अंकी संख्येची रिपीट रिव्हिजन झालेली आहे तुमची, आले लक्षात, समजलंय. तर अशा पद्धतीने आपला या ठिकाणी हा टॉपिक कंप्लीट झालेला आहे. ओके, पुन्हा एकदा